हा इसवी सन पूर्व 6व्या शतकाचा मध्य कालावधी आहे. तत्कालीन जगाच्या नकाशाचे जर निरीक्षण केले तर तुम्हाला 3 विभाग दिसून येतील. यामध्ये पहिला आहे पर्शियन, दुसरा आहे बेबीलॉन आणि मीडिया. यामधल्या पर्शियन भागात सायरस पहिला हा राज्य करत होता. याला सायरस द ग्रेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आर्किमेडियन साम्राज्याचा सायरस पहिला हा एक महान सम्राट होता. याने इसवी सन पूर्व 558 पासून ते इसवी सन पूर्व 530 पर्यंत पर्शियावर राज्य केलं. याच्या कार्यकाळात याने आक्रमणे करून मेडिया आणि याचसोबत बेबीलॉनला सुद्धा जिंकून घेतलं. या मोठ्या मोहिमेनंतर आर्किमेडियन साम्राज्याची सीमा आता भारताच्या उत्तर पश्चिमी भागापर्यंत येऊन पोहोचली होती. आता भारतावर आक्रमण करण्याची सायरसकडे बरीच कारणे होती. या काळात भारताच्या उत्तर पश्चिमी भागामध्ये कोणतेच मजबूत साम्राज्य नव्हते. हे एक पर्शियन आक्रमणाचं मुख्य कारण आहे. याशिवाय हा भाग बऱ्याच छोट्या मोठ्या संस्थांमध्ये विभागला होता, जसं की गांधार, कंपोज आणि मद्र. ही लहान मोठी साम्राज्य स्थानिक कारणांवरून नेहमी युद्ध करण्याच्या तयारीत असायची आणि अशा परिस्थितीत जर सायरसने या भूमीवर आक्रमण केलं तर त्याला कोणत्याच मोठ्या ताकदीचा सामना करावा लागणार नव्हता. हा भाग आकाराने इतर साम्राज्यांपेक्षा लहान होता, पण सर्वात वैभवशाली होता. यामुळे या भागाकडे सर्व सम्राटांचे लक्ष असायचे. सायरसला सुद्धा याची जाणीव होती आणि जर हा भाग जिंकून घेतला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा फायदा होऊ शकतो, याची जाणीव सायरसला झाली होती. याशिवाय भारताच्या वायव्य भागात घुसखोरी करणे हे भौगोलिकदृष्ट्या सोयीस्कर होतं. हिंदुकुश खिंडीतून या भागात सहजपणे येणे शक्य होते. या भागात राजकीय अस्थिरताही होती. याचसोबत उत्तम भौगोलिक परिस्थिती होती. यामुळे सायरस पहिला याला आक्रमण करण्याची चांगली संधी चालून आली होती. याच कारणामुळे सायरसने भारताच्या वायव्य भागात पहिली मोहीम आखली आणि अशा प्रकारे उत्तर पश्चिमी भागात आक्रमण करणारा सायरस हा पहिला सम्राट ठरला. मोहिमेदरम्यान त्याने गांधार, कंबोज आणि याचसोबत सिंधू नदीच्या उत्तर भागात असणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या भूभागांना जिंकून घेतलं. यामुळे आर्किमेडियन साम्राज्याला आर्थिक फायदे होऊ लागले होते. यांच्या महसुली उत्पन्नामध्ये बरीच वाढ झाली. आता असं बघितलं तर इंदस नदीला सिंधू म्हटलं जातं, पण पर्शियन लोक सचा उच्चार ह करायचे म्हणून सिंधूचे नाव हिंदू झाले. सायरस पहिला, यानंतर डॅरियस हा त्याचा नातू गादीवर बसला. इसवी सन पूर्व 522 पासून ते 480 पर्यंत याने राज्य केलं. याच्या कार्यकाळात त्याने इसवी सन पूर्व 518 पर्यंत साम्राज्याचा पूर्वेकडील विस्तार मोठ्या प्रमाणात केला. यामध्ये त्याने पंजाब आणि सिंध प्रांताला सुद्धा आपल्या साम्राज्यात सामावून घेतलं. साम्राज्यातील प्रशासन व्यवस्थित चालण्यासाठी त्याने साम्राज्याचे प्रशासकीय विभाजन केले. यामध्ये त्यांनी 28 सत्रपींची निर्मिती केली. 28वे सत्रपी हे भारतात होतं. या सत्रपींमध्ये गव्हर्नर असायचे. महसूल गोळा करणे हे त्यांचे मुख्य काम होते. अशा प्रशासकीय रचनेतून पर्शियन साम्राज्यामध्ये महसूल जमा व्हायचा. सत्रपींचे परीक्षण केल्यानंतर डॅरियसला आता चांगलाच धक्का बसला होता, कारण जितका महसूल संपूर्ण साम्राज्यातून गोळा व्हायचा त्याच्यापैकी 1/3 महसूल हा एकट्या 28व्या सत्रपीमधून होत होता. हे 28वे सत्रपी म्हणजे सध्याचा सिंध आणि पंजाबचा प्रदेश. हा अत्यंत सुपीक आणि समृद्ध भूभाग होता. यामुळे या जमिनीतून चांगले उत्पन्न आणि परिणामता चांगला महसूल जमा व्हायचा. आता डॅरियसला अजून पूर्वेकडे जाऊन असे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी शोधायची होती. यासाठी त्याने सिंधू नदी खोऱ्यामध्ये एक नौदलाची मोहीम आखली. स्कायलास हे या मोहिमेचे प्रमुख होते. यानंतर आता झस्किस हे आर्किमेडियन साम्राज्याचे नवीन सम्राट बनले. इसवी सन पूर्व 465 पासून ते इसवी सन पूर्व 456 पर्यंत हे आर्किमेडियन साम्राज्याचे सम्राट होते. आता आपल्या साम्राज्याचा पूर्वेकडील विस्तार करण्याची संपूर्ण जबाबदारी झस्केसवर होती. झस्केसने भारताच्या वायव्य भागात आपले पाय रोवण्यासाठी त्याच भागातील स्थानिक साम्राज्यांची मदत घेतली. त्याने भारतातील वायव्य भागातील पायदळ आणि घोडदळाला ग्रीससोबत युद्ध करण्यासाठी तैनात केलं. पण ग्रीससोबत झालेल्या युद्धात झस्केस पराभूत झाला. या पराभवामुळे आर्किमेडियन साम्राज्याचा सिंधू नदीच्या पलीकडचा विस्तार होऊ शकला नाही. पण याआधी जो भारताचा भूभाग आर्किमेडियन साम्राज्याकडे होता तो भाग अलेक्झांडरच्या आक्रमणापर्यंत त्यांच्याकडेच राहिला, म्हणजे इसवी सन पूर्व 326 पर्यंत. याचा अर्थ म्हणजे भारताच्या वायव्येकडील भाग तब्बल 200 वर्षे पर्शियाकडे होता. या काळात पर्शियाने भरपूर प्रमाणात महसूल गोळा केला. भारतीय सैनिकांचा यांनी युद्धासाठी वापर केला. हे भारतीय सैनिक इतर साम्राज्याशी पर्शियाच्या बाजूने लढायचे. याशिवाय पर्शिया आणि भारतादरम्यान व्यापार सुद्धा चालायचा. उत्खननादरम्यान भारताच्या वायव्य भागात बरीच पर्शियन नाणी सापडलेली आहेत. यावरून या दोन्ही भागात व्यापार होत असल्याचा दावा इतिहासकार करतात. आता या पर्शियन आक्रमणाचा भारतावर कशा प्रकारे परिणाम झाला हे पाहूया. खारोस्ती नामक एक इराणी लिहिण्याची पद्धत आहे. ही खारोस्ती पद्धत या आक्रमणामुळे भारताच्या वायव्य भागात लोकप्रिय झाली. ज्या पद्धतीने अरेबियन भाषा उजवीकडून डावीकडे लिहिली जाते त्याचप्रमाणे ही खारोस्ती लिपी सुद्धा लिहिली जाते. अशोकीयन शिलालेख सुद्धा या भागात याच लिपीमध्ये लिहिले गेलेले आहेत.
याशिवाय भारतातील इतर घटकांवर सुद्धा पर्शियन आक्रमणाचा प्रभाव दिसून येतो. मौर्यकालीन कलाकृतींमध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसतो. सम्राट अशोकाने मोनोलिथिक काळात साकारलेले शिलालेख आणि स्तंभ हे सुद्धा पर्शियन आक्रमणाने प्रभावित झालेले आहेत. याशिवाय सम्राट अशोकाने जे शिलालेख बनवलेले आहेत त्याची संकल्पना सुद्धा पर्शियन सम्राट डॅरियस याच्या शिलालेखातून मिळालेली आहे. आतापर्यंत आपण भारतात झालेल्या पर्शियन आक्रमणांचा अभ्यास केला. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स दावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स दावा.